नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ग्रुप सी मुख्य परीक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतीक्षा आहे की स्किल टेस्ट नेमकी केव्हा होईल आणि त्याचसोबत MPSC मुख्य परीक्षेचा रिझल्ट केव्हा येणार आहे आणि आपण स्किल टेस्टसाठी पात्र असू की नसू. बरं, अजून किती दिवस आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे मराठी किंवा इंग्रजी टायपिंगची, कशी करायला पाहिजे, शेवटी काय करायला पाहिजे, या संपूर्ण मुद्द्याला आज आपण धरून हा व्हिडिओ बनवलेला आहे. प्रसिद्धीपत्र MPSCचं जाहीर झालेलं आहे. विषय काय आहे बघा, लघुलेखक संवर्गाकरिता लघुलेखन टंकलेखन चाचणीच्या आयोजनाबाबत आहे. या व्हिडिओमध्ये आज जो हा प्रसिद्धीपत्र आपण बघत आहोत तो आहे 2022च्या परीक्षा ज्या झाल्या होत्या त्यांच्या स्किल टेस्टबाबत आहे. 14 एप्रिल 2024 ते 18 एप्रिल 2024 यांच्या दरम्यान त्यांच्या परीक्षा होणार आहेत. याचा अर्थ जे डिसेंबरमध्ये परीक्षा झाल्या होत्या त्या 18 एप्रिलच्या पूर्वी होऊच शकत नाहीत. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे काय आहे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या 5 वेगवेगळ्या फेजमध्ये इलेक्शन होणार आहेत. सुरुवातीला 19 एप्रिल ते 20 मेपर्यंत हे इलेक्शन चालणार आहेत. म्हणजेच काय झालं तर 20 मेच्या अगोदर इम्पॉसिबल आहे की डिसेंबरमध्ये 17 डिसेंबरला जी MPSC मुख्य परीक्षा झाली होती ग्रुप सीची त्याची स्किल टेस्ट होणं इम्पॉसिबल आहे 20 मेच्या अगोदर. बरं, 20 मे नंतर काय आहेत, PSIचे ग्राउंड आहेत मित्रांनो. हे ग्राउंड 10 ते 12 दिवस चालणार आहेत. मुख्य परीक्षा झालेल्या आहेत PSIच्या आणि त्यांचे ग्राउंड जे आहेत ते 20 मे नंतर चालणार आहेत. मग 10 ते 12 दिवस याचाच अर्थ काय झाला की जूनच्या पहिल्या आठवड्यात आपली स्किल टेस्ट असू शकते. आणि एकूण 1.5 महिन्यांचा जर विचार केला तर या 1.5 महिन्यांमध्ये रोज जर 2 ते 3 तास आजपासून जरी सुरुवात केली तरीसुद्धा त्यांचा जो स्पीड आहे तो अपेक्षित तेवढा वाढू शकतो. ॲक्युरेसीकडे जास्तीत जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता शेवटी आपण एकूण मेरिट किती लागू शकतं या MPSC ग्रुप सी क्लार्कसाठी त्यावर डिस्कस करणार आहोत. टॅक्स असिस्टंटसाठी तर जास्तच मेरिट लागणार आहे मित्रांनो. 450पेक्षा अधिक जागा होत्या टॅक्स असिस्टंटच्या. याचाच अर्थ काय, एकाच 3 हे स्किल टेस्टसाठी घेणार आहेत म्हणजे ते 1500 विद्यार्थी आणि हे 1500 विद्यार्थी सगळे ग्रुप सी क्लार्कसाठी पात्र आहेत. याचा अर्थ काय झाला की सुरुवातीचे जे 1500 आहेत ते त्यांचं सिलेक्शन 100% होणार आहे, कारण त्यांना इंग्रजी आणि मराठी या दोन्ही स्किल टेस्टची प्रॅक्टिस करायची होती. मग राहिले एकूण बघा 7000 जागांपैकी 5500 जागा, या 5500पैकी 2500 ते 3000 विद्यार्थ्यांना 100पेक्षा अधिक स्कोर 100% आलेलाच आहे. मी कमी सांगितले विद्यार्थी, कमीत कमी 3500 विद्यार्थी असू शकतात मित्रांनो ज्यांना 100+ मार्क आहेत. म्हणजे मार्क नाही, एकूण प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि राहिलेले जे भाग आहे ते 80+ विद्यार्थी आहेत. याचाच अर्थ काय झाला की ज्या विद्यार्थ्यांना 80+ प्रश्न बरोबर आलेले असतील म्हणजे 160 मार्क ज्यांना मिळालेले असतील, आन्सर की दुसरी तपासल्यानंतर 100% त्यांचं सिलेक्शन होईल. त्यांनी जास्तीत जास्त स्किल टेस्टची प्रॅक्टिस करावी. आजपासूनच तयारी केली तरीसुद्धा शेवटपर्यंत तुम्ही ते टायमिंग टॅकल करू शकता. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ कसा होता नक्की सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.